एक उरुमी नावाचं शस्त्र असतं, उरुमी. तर ते कलरीपट्टू नावाचं साऊथ इंडियामध्ये मर्दानी खेळाची ती एक शाखा टाइप आहे. आहे. हां, तर त्या कलरीपट्टूमध्ये ती उरुमी वापरतात. तर ते उरुमीला एकदम फ्लेक्सिबिलिटी असते. हं. मग तेच उरुमी बाजीराव मस्तानी चित्रपटामध्ये दानपट्टा म्हणून घेतलेली. एकदम सळसळतं पात. आणि नंतर आपल्याकडे पण बऱ्याचशा नवीन दानपट्ट्यांना तशा पद्धतीचं सळसळतं पातं आपल्याला पाहायला मिळतं. पण ज्या ओरिजिनल जुने पट्टे असतात, त्यांचं पातं अजिबात सळसळत नाही. त्यामुळे त्या चित्रपटातल्या पट्ट्यांचं पण पातं अजिबात सळसळणारं आपण दाखवलेलं नाही. बरोबर. आणि मग त्या न सळसळणारे पट्टे कसे वापरले जायचे किंवा त्या पट्ट्याचे हात कसे असायचे ते वरून ड्रोन शॉट दिसतात आपल्याला, की शंभूराजे पूर्ण गोल त्यांच्या परिघामध्ये ते पट्टे चालवतात आणि त्यांच्या आसपास कोण येऊ शकत नाही. मग इतका त्या पट्ट्यांचा प्रभाव आहे. आणि तो म्हणजे ते खरं मराठ्यांचं शस्त्र आहे. आता तर राज्यशस्त्र म्हणून त्याला परवानगी गेल्या वर्षीच राज्यशस्त्र म्हणून त्याला मान्यता मिळाली. म्हणजे ते मराठ्यांचं शस्त्र ओरिजिनली कसं होतं, कारण अनेक चित्रपटांमधून, मालिकांमधून आणि ह्या नाटकांमधून आपण पाहतो ना, तर ते हळू त्याची फ्लेक्सिबिलिटी वाढतच चालली, पण कमी नाही.